नमस्कार मंडळी. मनदर्पण एक श्राव्य अनुभव या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण नवरात्र उत्सव साजरा करतोय. स्त्री शक्तीचा जागर आपण इथे करतोय. आज त्यातला बघता बघता 6वा दिवस आला सुद्धा. खूप उत्सुकता असेल की आजच्या वक्त्या कोण आहेत, कोण आपल्याशी संवाद साधणार आहे. मंडळी, कसं असतं की आपल्याला ना गोष्टी ऐकायला खूप आवडतं. लहानपणापासून आपण चिवकाऊच्या गोष्टी ऐकत ऐकत मोठे होत जातो आणि मग पुढे या गोष्टींचं स्वरूप बदलत जातं. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर ही कथा वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला भेटत जाते आणि आपण त्या प्रकारे इतरांशी आणि स्वतःशी संवाद साधायला शिकतो. अनेक अनुभव आपण घेत असतो आणि या अनुभवातनं आपण घडत जातो. मंडळी, आज ज्या आपल्याला भेटणार आहेत तर त्या मराठी साहित्याच्या अभ्यासक आहेत आणि अध्यापकही आहेत. त्या देखील असंच गोष्टी ऐकत ऐकत मोठ्या झाल्या आणि कथा हा साहित्य प्रकार त्यांनी खूप आपलासा केला, किंवा त्या साहित्य प्रकाराने यांना इतकं आपलंसं केलं की त्याच्यात त्यांनी अतिशय उत्तुंग असं स्थान मिळवलं. त्यांचा गौरी देशपांडे ते मेघना पेठे हा PhDचा प्रबंध त्यांनी केलेला आहे. त्याच्याशिवाय SNDT आणि टिळक विद्यापीठ येथे त्या MA अनेक वर्ष अध्यापनाचं काम करत होत्या आणि सध्या त्या PhDसाठी गाईड करतायत मुलांना. आणि ह्या व्यक्तीचं इतकंच कार्य नाही आहे, तर त्यांनी लेखनही केलेलं आहे. आणि हे लेखन केवळ कथा प्रकारात नसून त्यांनी संपादन केलेलं आहे. अनेक पुस्तकांचं संपादन केलेलं आहे. त्याच्यामध्ये संपादित सानिया, निवडक मंगला गोडबोले, कथायात्रा, कथा दीपावली आणि पांथस्थ ही त्यांची पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. याच्याशिवाय त्यांनी फक्त लेखन हे आपलंसं न करता त्यांना बोलायला खूप आवडतं, संवाद साधायला खूप आवडतं. त्याच्यामुळे त्यांची निवेदन, मुलाखत, सूत्रसंचालन, अभिवाचन अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मुसाफिरी चालू असते. यात विशेष सांगायचं म्हणजे त्या जनाबाई ते कविता महाजन असा कविता सादरीकरणाचा कार्यक्रम करतात. मंडळी, संत जनाबाई आणि आत्ताच्या काळातल्या होऊन गेलेल्या कविता महाजन हा इतका मोठा प्रवास कवितेच्या माध्यमातून उभा करणं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा असतो आणि प्रत्येक वेळेसच्या त्या साहित्यातनं ते समाजमन कळत जातं, ते स्त्रीमन कळत जातं. आणि म्हणूनच या कार्यक्रमाचं खूप विशेष महत्त्व आपल्या साहित्यामध्ये म्हटलं जाईल. त्याच्याशिवाय त्यांनी अरुणा ढेरे यांच्या साहित्यावर समजुतीच्या काठाशी आणि अरुण कोलटकर यांच्या स्त्रीविषयक कवितांचे कार्यक्रम देखील त्या करत असतात. मंडळी, या व्यक्तीविषयी, त्यांच्या कार्यक्रमांविषयी किती बोलावं, आपल्याला खरंच वेळ अपुरा पडेल इतकं त्यांचं या क्षेत्रातलं कार्य आहे. आणि अशा वंदना बोकील कुलकर्णी या आज आपल्यासोबत आहेत, ज्या लेखिका आहेत, संपादिका आहेत आणि समीक्षिका देखील आहेत. समीक्षेला आपल्या साहित्यामध्ये खूप वेगळं स्थान आहे आणि समीक्षा आणि संशोधनात्मक समीक्षा हा एक खूप वेगळा प्रकार आहे. आणि याचं कार्य, खूप मोठं कार्य वंदना बोकील कुलकर्णी यांचं आहे. आज आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याशी बोलणार आहोत आणि वेगवेगळे हा जे काही विषय त्या हाताळतात त्याच्याबद्दल अधिक त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. मंडळी, या सगळ्या लिखाणामध्ये त्यांचं संहिता लेखन हा देखील एक वेगळा साहित्य प्रकार त्या हाताळतात. तर अशा हरवणारी व्यक्तिमत्वाला आज आपण भेटूयात. वंदना बोकील कुलकर्णी, नमस्कार. नमस्कार. मनदर्पण एक श्राव्य अनुभव या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर मी तपस्या नेवे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत लेखिका आणि समीक्षिका वंदनाताई कुलकर्णी. नमस्कार वंदनाताई. नमस्कार. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं आणि खूप आनंद झालाय की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालात आणि आमच्याशी खूप छान गप्पा मारणार आहात. मी मुलाखत असं नाही म्हणणार,
याचं कारण मुलाखत म्हटलं की थोडंसं असं दडपण येतं. त्याच्यामुळे आपण छान गप्पा मारतो आणि या गप्पांमधनं तुमच्याकडनं खूप काही जाणून घ्यायचंय आम्हाला. तुमचा जो काही आतापर्यंतचा एवढा लेखन प्रवास आहे, जो काही तुमचा एवढा अभ्यास आहे आणि अशी अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व आज आमच्यामध्ये आहे, याचा खूप खूप आनंद आहे. याचं एक विशेष कारण म्हणजे मी सुद्धा मराठी साहित्याची विद्यार्थिनी आहे. वा. त्याच्यामुळे खूप आनंद आहे कारण आतापर्यंत आम्ही नावं वाचलेली असतात. लेखिका, संपादिका वंदना बोकील कुलकर्णी आणि आज प्रत्यक्ष त्यांच्याशी संवाद साधायला मिळतो या निमित्ताने. नवरात्रीचा उत्सव आपण साजरा करतोय. स्त्री शक्तीचा आपण उत्सव साजरा करतोय आणि याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या स्त्री व्यक्तिरेखांना आपण भेटतोय आणि त्यातल्याच तुम्ही एक आहात. याचा खूप आनंद होतोय. वनदाताई, मला प्रथम तुम्हाला असं विचारायचंय की एकतर तुम्ही मराठी साहित्यातनं पीएचडी घेतलीये, पण मला असं कळलं की तुम्ही LLB पण केलेलं आहे, तुम्ही बँकेत पण नोकरी केलेली आहे आणि शिवाय हे एवढं लेखनही तुम्ही केलेलं आहे, म्हणजे संपादन आहे, शिवाय तुम्ही वेगवेगळे कार्यक्रमही करत असतात. तर ही जी काही एवढ्या सगळ्या क्षेत्रातली मुसाफिरी आहे, याचं बीज कुठे रोवलं गेलं? म्हणजे मराठी साहित्याचं बीज कुठे रोवलं गेलं? खरं सांगायचं तर ते शाळेत रोवलं गेलं. माझ्या मराठीच्या ज्या शिक्षिका होत्या, शशिकला गोरे, त्या नाहीत आता. पण त्यांनी आम्हाला सगळ्यांनाच, खरं म्हणजे आमच्या सगळ्या वर्गालाच म्हणूयात, मराठीची गोडी लावली. भाषेकडे, साहित्याकडे बघायचा एक चांगला असा दृष्टिकोन त्यांनी आम्हाला दिला. म्हणजे त्यांचा तास हा त्या काळामध्ये आम्हाला इतका वाळवंटातली हिरवळ ओएसिस असावा असं वाटत असे. इतक्या त्या स्वतः रंगून जात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आमच्या भाषेच्या सर्वांगीण क्षमता कशा विकसित होतील याच्याकडे खूप लक्ष पुरवलं. म्हणजे शुद्ध लेखनापासून अक्षरापर्यंत आणि कवितांच्या रसग्रहणापासून ते व्याकरणातल्या वृत्त आणि अलंकारांपर्यंत असं सर्व प्रकारचं त्यांनी भरभरून दिलं आम्हाला. आणि त्या तिन्ही वर्ष आम्हाला होत्या, म्हणजे 8वी 9वी 10वी ही तिन्ही महत्वाची वर्ष आणि ज्या काळामध्ये आपली पण स्वतःची एक काहीतरी जाण विकसित होत असते, अशा काळामध्ये त्या आम्हाला लाभल्या आणि फार मनापासून त्यांनी आम्हाला सगळ्यांना शिकवलं. आणि आमची स्कॉलर्स बॅच होती 10वीची, तिथेही त्यांनी आम्हाला जरा विशेष वेगळं असं मार्गदर्शन दिलं. त्याचा हा सगळा पुढे जाऊन परिणाम आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. आणि त्यानंतर तुम्ही मला वाटतं SP महाविद्यालयात होतात आणि मग आपण एक म्हणतो ना की सुरवंटाचं फुलपाखरू होतं. शाळेत जेव्हा आपण असतो तेव्हा एक सुरवंट असतं आणि मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर त्याचं फुलपाखरू होतं. आणि मग ते सगळ्या वेगवेगळ्या छंद जोपासायला लागतं किंवा आपली स्वतःची वाढ त्या काळामध्ये जास्त व्हायला लागते. वेगवेगळ्या स्पर्धा असतील किंवा वेगवेगळे नवीन क्षेत्र आपल्याला कळायला लागतात. तर तसा तुमचा काय अनुभव होता? कारण मराठी साहित्यामध्ये तुम्ही आलेला आहात किंवा तुम्ही PhD केली आहे, तर नक्कीच महाविद्यालयाचा त्याच्यात काहीतरी सहभाग नक्कीच असणार. काहीतरी नाही, खूपच मोठा सहभाग होता असं मी म्हणेन. कारण मला मराठी शिकवायला SP कॉलेजमध्ये अनुराधा पोद्दार, कवयित्री म्हणून ज्यांना आपण ओळखतो, कवयित्री आणि समीक्षक, त्या होत्या. डॉक्टर चंद्रशेखर बर्वे आम्हाला शिकवायला होते आणि मराठी स्पेशलचा आमचा जो छोटासा वर्ग होता, त्या वर्गामध्ये आमचं एकमेकांबरोबर फार उत्तम असं नातं होतं. म्हणजे आमच्या प्राध्यापकांचं आमच्याशी आणि आम्ही जे शिकणारे 4-5च विद्यार्थी होतो त्या काळामध्ये, त्यांचंही एकमेकांशी फार चांगलं नातं होतं. अनिल झणकर जे आता नाही आहेत, पण चित्रपट सरकारनामा वगैरे ह्या सगळ्या चित्रपटांशी ज्यांचं नाव जोडलेलं आहे, ते अनिल झणकर माझ्या वर्गामध्ये तो होता. तर मला हे वाटतं की ही देवाणघेवाण खूप महत्वाची होती. एक दुसरी गोष्ट अशी की आमच्या कॉलेजचं जे वाङ्मय मंडळ होतं त्याच्या मुख्य अनुराधा पोद्दार होत्या आणि वाङ्मय मंडळाच्या अंतर्गत त्या जे कार्यक्रम आखत, ज्या मोठ्या मोठ्या साहित्यिकांना त्या आमच्याशी बोलायला घेऊन येत, त्याच्यामध्ये मला आठवतंय विभावरी शिरूरकर होत्या. त्याच्यानंतर बाबू बोरकर असे समोर पहिल्या बाकावरती बसून बोरकरांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकल्या आहेत. किंवा विभावरी ताईंना तर आणायला मी त्यांच्या घरी गेले होते तेव्हा, म्हणजे विद्यार्थिनींकडे अशी कामं सोपवली जायची. तर तेव्हा पहिल्यांदा मी त्यांच्या मनुस्मृती बंगल्यामध्ये आणि विश्राम बेडेकरांचा असा दबदबा वाटायचा, असा तो काळ होता. त्या काळात मी विभावरींना घेऊन कॉलेजमध्ये मग परत सोडायला वगैरे अशा प्रकारचं जे एक ह्यातून आपण अनुभव घेत समृद्ध होत असतो, हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट SP रिव्ह्यू हा आमच्या कॉलेजचं एक भित्तीपत्रक होतं, जे दर महिन्याला आम्ही 16 पानं त्याची हस्तलिखित स्वरूपामध्ये तयार करून शोकेसमध्ये लावायचो. तर त्या SP रिव्ह्यूची मी संपादक होते. माझ्या संपादकपणाची सुरुवात तिथे झाली असं माझ्या लक्षात आलं. अर्थातच तेव्हा मार्गदर्शन आमच्या प्राध्यापकांचं असते. श्री साने जे नंतर SP कॉलेजचे प्राचार्य झाले, तेही आज नाहीत हयात.
ते तेव्हा एसपी रिव्ह्यूचे मुख्य काम बघत असत आणि त्यांच्या हाताखाली मी तेव्हा तयार झाले असं मला वाटतं. परशुरामी आहे जे आमच्या कॉलेजचं मॅगझिन होतं, त्याच्याही संपादक मंडळामध्ये माझा समावेश होता. मग वक्तृत्व स्पर्धा आहेत, वेगवेगळ्या निबंध स्पर्धा आहेत, किंवा कॉलेजचं कुठलेही कार्यक्रम आहे त्याची सूत्रसंचालन आहे. अशा प्रकारची सगळी जी घडण असते वेगवेगळ्या अंगांनी, ती सगळी कॉलेजमध्ये. आणि तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे की सुरुवातीचं फुलपाखरू व्हायला कॉलेजचं वातावरण फार अनुकूल असतं, कारण मुक्त असतं वातावरण आणि आपण आपली जबाबदारी ओळखून तिथे करायचं असतं. आणि खरं सांगायचं तर त्या वातावरणात इतकं काही घेता येण्यासारखं असतं. ते घेण्यासाठी जर तुमच्याकडे काही एक आवड असेल आणि तुम्हाला त्या दिशेने नेणारे, ती दिशा दाखवणारे, त्या दिशेने गेल्यावर किती काय काय पुढे आपल्या अनुभवाला येणारे ह्याची जराशी झलक दाखवणारे प्राध्यापक आपल्याला मिळणं हे भाग्याची गोष्ट असते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना त्या सगळ्या करायला मिळणं आणि त्याचा आनंद घ्यायला मिळणं हे खूप कॉलेजच्या जीवनामध्ये झालं. त्यामुळे एसपी कॉलेजमध्ये ती 5 वर्ष ही, कारण आमची 11वी मॅट्रिकची पहिली बॅच होती, 10वी मॅट्रिकची आणि कॉलेजमध्ये 11वीला गेलेली पहिली बॅच होती. हो हो त्यामुळे हो. ती 11वी-12वी पासून ती पुढची BA होईपर्यंतची सगळी वर्ष ही त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या प्रकारांनी तिथे आम्हाला मजाही करायला मिळाली आणि खूप काही शिकायला मिळालं. त्यामुळे मी तू म्हणालीस तसं खरंच आहे की कॉलेजची पण अतिशय ऋणी आहे या बाबतीमध्ये की आपल्याला चांगले प्राध्यापक मिळाले, चांगल्या मित्रमैत्रिणी मिळाल्या आणि त्या सगळ्यांच्या मधून आपली घडण होत असते. आपली घडण काही केवळ स्वयंभू अशी नसते असं मी मानते. त्या सगळ्यांचा काही ना काही वाटा त्याच्यामध्ये असतो. नक्कीच. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही विभावरी शिरूरकर यांना घ्यायला त्यांच्या घरी गेला होता. आता विभावरी शिरूरकर हे नाव मराठी साहित्यामध्ये खूप महत्वाचं आहे, कारण एकतर एका खऱ्या अर्थाने बंडखोर लेखिका मराठी अगदी साहित्यातली पहिली म्हणून त्या बरोबर. ओळखल्या जातात. आणि खूप काही ऐकलेलं आहे त्यांच्याबद्दल. त्यांचा कळ्यांचे निश्वास हा कथासंग्रह खूप गाजलेला आहे. बरोबर. आणि आजही त्या कथा वाचताना कळतं की त्या काळात ते लिहिणं किती काय म्हणतात धैर्याचं होतं. खरंय. खूप एक धाडस होतं ते त्या काळामध्ये ते लिहिणं. हो. मग जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटलात आणि कथांमधून भेटलेल्या त्या, याच्यात तुम्हाला काय फरक वाटला? म्हणजे काय जाणवलं? तळ्यांचे निश्वास हा संग्रह वाचला ना तेव्हा मी पण 17-18 वर्षाची मुलगी होते आणि तो अनुराधा पोद्दार बाईंच्या मुळेच खरं म्हणजे माझ्या वाचनामध्ये आला. कारण तो काही आम्हाला नेमलेला वगैरे नव्हता, पण अवांतर वाचन भरपूर बाईंच्यामुळे जे त्या काळामध्ये झालं, म्हणजे लायब्ररीमध्ये पडीक असणं हा जो एक आयुष्याचा नंतर जो भाग अविभाज्य असा झाला, त्याची सुरुवातही पुन्हा तिथे झाली. तर तेव्हा ते वाचलं होतं. तेव्हा असं वाटलं होतं की बापरे, एवढे अवघड प्रश्न आणि इतक्या विविध प्रकारांनी विचार बाईच्या आयुष्याचा करता येतो. नवे नवे आपली घडण असते, त्यामुळे अतिशय बंडखोर आणि अशी तेजस्वी अशी ती लेखिका वाटली होती. आणि मी प्रत्यक्षात जेव्हा विभावरींना भेटले, मालतीबाई बेडेकर, त्या विश्राम बेडेकरांशी हो. विवाह करून तर त्या बऱ्यापैकी आजी सदृश्य झाल्या होत्या त्या काळामध्ये. कारण त्यांचं वयही भरपूर होतं तेव्हा आणि अतिशय प्रेमाने पाठीवरती हात ठेवून तू काय करतेस, काय वाचतेस वगैरे असं रिक्षेतून जाता येताना जे बोलणं झालं ते. तर हीच का ती लेखिका जी अशी बंडखोर होती आणि जी अशा प्रकारचं लेखन करत होती, ही तर अगदी आपल्या घरातल्या एखाद्या मोठ्या आत्या, मामी, काकी सारखी आहे असं कुठेतरी आतमध्ये जाणवलं होतं. आणि मग हे पुढे जाऊन कळलं की लेखिका म्हणून असणारं व्यक्तिमत्व आणि तुम्ही माणूस म्हणून असणारं याच्यामध्ये काही फरक असू शकतो आणि तो आपण समजून घेतला पाहिजे. ही जाण अर्थातच पुढे आली, पण तेव्हा थोडंसं आश्चर्य वाटलं होतं हे नक्की. बरोबर, बरोबर. या सगळ्या साहित्याच्या वातावरणात वाढत असताना सगळ्यात पहिले आपण म्हणतो ना, की काहीतरी आपण कविता लिहितो किंवा कथा लिहितो. एक कुठेतरी लेखनाची एक सुरुवात होते. तर ती नेमकी कशापासून झाली होती? कवितेपासून झाली होती की कथेपासून झाली होती? खरं सांगायचं तर कविता सगळेच जण अगदी 16व्या वर्षापासून लिहित असतात. तशा मीही काही कविता लिहिल्या, पण त्या कुठे कधी प्रसिद्ध केल्या नाहीत. कारण आपल्यालाच कळत असतं की आपली कविता कुठे आहे ती. आणि फार अशी सगळीकडे लिहून छापून यावं वगैरे अशी हौस तेव्हा नव्हती, आजही फार नाही. त्याच्याहीमुळे असेल कदाचित, परंतु त्या काही कुठे कधी छापल्या नव्हत्या. पण गद्यलेखन मात्र मी प्रसंगाप्रसंगाने कॉलेजच्या मासिकामधूनच एसपी रिव्ह्यू ज्याचा उल्लेख मी आता केला तिथपासूनच करायला लागले होते. आणि मला जाहीर अशा लेखनाची किंवा वर्तमानपत्रातल्या त्या काळच्या पुरवण्या फार सघन असायच्या. आताही असतात काही चतुरंग किंवा लोकरंगाच्या पुरवण्यांचं मी आवर्जून नाव घेईन की त्या
खरोखरच सकस असं साहित्य आपल्याला देतात आणि पुरवून पुरवून वाचाव्यात असं त्याचं रूपही असतं त्या पुरवणीचं. खरंय पण खरंय त्याची खरंय. सुरुवात तरुण भारतमध्ये तेव्हा शशिकला उपाध्ये रविवारच्या पुरवणीचं काम बघायच्या. तर मी त्या काळात हे तुला एक जाता जाता सांगायला मला आवडेल की नासम इनामदार हे जे प्रसिद्ध ऐतिहासिक कादंबरीकार आहेत होते, ते माझ्या अगदी घराजवळ राहायचे आणि त्यांच्या नात्यातली एक मुलगी माझी मैत्रीण होती. तर त्यांना लेखनिकाची गरज होती. तर त्यांनी सहज तिला विचारलं की तुझी कोणी मैत्रीण हे काम करेल का? तर ती मला म्हटली तुला आवडेल का करायला? तर फार उत्साह असतो ना त्या वयात आणि मुख्य ते माझ्या घराजवळ राहत होते. सायकलवरनं पटकन जाता यायचं. तर मी त्यांना भेटायला गेले आणि म्हणलं मला आवडेल हे काम करायला. तर त्यांनी माझा रीतसर इंटरव्ह्यू घेतलेला मला आठवतोय. म्हणजे का तुला हे काम करावं असं वाटतंय? पैशाची गरज आहे का? तू काय शिकतेस? तुला काय काय आवडतं? काय काय वाचलंय? पण तोपर्यंत त्यांच्या सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचलेल्या असल्यामुळे मी भराभर भराभर काहीतरी बोलले असणार त्यांच्याशी. तर ते मला म्हणाले ठीक आहे कधी तुला जमेल. तर म्हणलं कॉलेज सकाळचं असतं त्यामुळे दुपारच्या वेळामध्ये मला जमेल, पण रोज जमेल असं नाही कारण इतर ऍक्टिव्हिटीज चाललेल्या असतात वगैरे. नाही तसं काही नाही, ठीक आहे, हे काय ऑफिस नाहीये, तुझ्या सोयीनी तू ये. मग त्यांच्याकडे ना असं स्पूलचा हे होता, रेकॉर्डर होता आणि ते स्पूल वरती सगळं रेकॉर्ड करून ठेवायचे आणि ते नंतर ऐकून लिहायचं असायचं. तर हे हम्म माझ्यासाठी त्या काळामध्ये खूप नवीन होतं कारण मुळात स्पूल हे तसं घरोघरी आढळणारं यंत्र नव्हतं. टेप हम्म. रेकॉर्डर सुद्धा तेव्हा फारसे आलेले नव्हते. ही 80च्या दशकातली गोष्ट मी तुला सांगते. घरोघरी टेप रेकॉर्डर देखील नव्हते, आमच्या घरी पण नव्हता. पण ते म्हणाले नाही तू इथे येऊन बस आणि काम कर. आणि मग त्यांना पसंत पडलं काम, शुद्धलेखन, अक्षर सगळंच म्हणजे सिन्सिरिटी, साहित्यातली आवड अशा काही गोष्टी त्यांनी पाहिल्या असणार. आणि मग त्यांच्या पाठोपाठ 2 कादंबऱ्या मी त्या काळामध्ये लिहिल्या. हो. शिकस्त ही पार्वतीबाई पेशवे यांच्या जीवनावरची कादंबरी आणि त्याच्यानंतर त्यांनी लिहिलेली राजेश्री ही शिवाजी महाराजांच्या उत्तर आयुष्यावरती लिहिलेली कादंबरी. या 2 त्यांच्या नंतरच्या काळातल्या कादंबऱ्यांचं लेखन मी एखादी केलं तिथे. तर त्या सगळ्या अनुभवावरती तू काहीतरी लिही असं मला शशिकला उपाध्यायांनी सांगितलं. हो आणि हो. म्हणून मग मी ते तेव्हा शिकस्तचे दिवस हा मला आठवते त्यानुसार वर्तमानपत्रात किंवा बाहेर कॉलेजच्या विश्वाच्या बाहेर छापून आलेला पहिला लेख जेव्हा मी वयाची 18 वर्षाची होते. तर वा. तिथून मग ती सुरुवात झाली, हळूहळू आवडायला लागलं ते. अशा प्रकारचं लेखन करणं, चर्चा करणं, त्या वातावरणात राहणं हे आपल्याला खूप आवडतंय ह्याचं भान त्या काळामध्ये मला निश्चितपणे आलं. हम्म. खूप स्पष्ट म्हणता येणार नाही, परंतु ही जाणीव झाली की आपल्याला हे आवडतं करायला हम्म असं. हम्म. आणि मग कथा हा प्रकार काहीतरी तुमच्या फारच जवळचा आहे, कारण आतापर्यंत तुम्ही अनेक संपादित पुस्तकं जी आहेत त्यात हम्म. सुद्धा कथांची आहेत. शिवाय तुमची पीएचडी जी झालेली आहे ती देखील तुम्ही आपल्या ज्या कथा लेखिका आहेत गौरी गौरी देशपांडे आणि मेघना देशपांडे ते पेठे. मेघना पेठे आणि शिवाय तुम्ही रोहिणी कुलकर्णी यांच्या कथांवरती सुद्धा प्रबंध केलेला आहे. एमफिल तुम्ही केलेला एमफिलचा आहे. प्रबंध हो, तर परीक्षेला लिहिली. एकंदरीतच कथा हा प्रकार तुमचा खूप जवळचा आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मग हे लेखन करावं किंवा याच्यावरती आपण काहीतरी करावं असं का वाटतं? मुळात परत कॉलेजकडे वळायला हवं. तलावातले चांदणे हा गंगाधर गाडगे यांचा गाजलेला कथासंग्रह आम्हाला तेव्हा स्पेशल मराठीला अभ्यासाला होता. म्हणजे कथा हा फॉर्म, आकार ज्याला आपण रूपबंध म्हणतो तो आणि त्याच्यामध्ये पुन्हा गाडगिळांचं तलावातले चांदणे जे श्रीपू भागवतांनी संपादित केलेले निवडक गाडगीळ असं ते स्वरूप आहे हम्म. थोडंसं. तर ते वाचत असताना असं लक्षात आलं, त्याची प्रस्तावना वाचत असताना की हे खूप खोलवरती जाऊन समजून घेण्याचे विषय आहेत. तर ते त्या काळात बीएच्या पातळीवरती जेवढं समजायचं, जेवढं वाचायचं तेवढं झालं. परंतु पीएचडी करायची जेव्हा मनामध्ये आलं, तेव्हा मात्र कथा हा साहित्य प्रकार आपल्याला सर्वाधिक आवडतो आहे असं लक्षात आलं. आणि त्यातही स्त्रियांची कथा. तर स्त्रियांची कथा याची पुन्हा पार्श्वभूमी अशी आहे की 1980च्या दरम्यान मी स्त्री मासिकातले विद्या बाळ यांचं लेखन आणि त्या काळामध्ये गौरी देशपांडेचं आलेलं एक एक पान गळावं आहे अत्यंत गाजलेलं पुस्तक. ही 2 अशी हातामध्ये आल्यावरती त्यांनी माझं आयुष्य बदललं असं मी आज म्हणेन. वैचारिकदृष्ट्या आपल्यामध्ये जो खूप आमूलाग्र बदल झाला. बाळबोध मध्यमवर्गीय अशा घरामधून आलेली एखादी मुलगी असे सगळे विचार ऐकून वाचून जे काय आत्मसात करू इच्छिते त्या सगळ्याची सुरुवात तिथे झाली. आणि ह्या कथांनी आणि या लेखिकांच्या कथांनी मला स्त्री म्हणून घडत असताना खूप काही दिलं असं मला वाटलं. तर आवड साहित्याची, कथा या साहित्य प्रकार अस्थेचा जवळचा वाटणं हा भाग आणि त्याच्यात काही लेखिकांवरती काम करावं असं वाटणं हा पुढच्या आयुष्यामध्ये विचारांमध्ये झालेला बदल. या तिन्हीच्या एकत्रित परिणामामधून मग ते कथा हा साहित्य प्रकार आणि तू म्हणतेस ते बरोबर आहे. बरीच संपादन आणि कथेवरचे विविध प्रकारचे लेख त्यातून मग निर्माण होत गेले. अजूनही ते संपलंय काम असं मला नाहीच वाटत. दरवेळेला काही ना काही नव्याने पुन्हा उमगत जातं आपल्याला आणि आपण ते करत राहतो.
कारण हा आनंदाचा भाग आहे असंच मला आजही वाटतं. हम्म. या सगळ्या ज्या काही कथा लेखिका तुम्ही अभ्यासल्या, गौरी देशपांडे ते मेघना पेठे, तर या सगळ्यांची एक लेखनाची काहीतरी एक विशिष्ट पद्धत असेल तुम्हाला जाणवलेली एवढा सगळा अभ्यास करताना, तर त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. खरं म्हणजे हा प्रश्न खूप महत्वाचा, खूप मोठा आणि विस्तृत आवाक्याचा आहे, पण तरी जाता जाता सांगते, या प्रत्येक लेखिकेचं स्वतःचं असं वैशिष्ट्य आहे. पण सगळ्यांच्या मध्ये एक ज्याला आपण कॉमन डिनॉमिनेटर म्हणतो ना, की एक सामायिक लक्षण किंवा सामायिक वैशिष्ट्य काय होतं, तर या सगळ्यांनी स्त्री जीवन आतून खूप चांगल्या तऱ्हेने आणि आपापल्या पिंड धर्मानुसार समजून घेतलं. त्यामुळे बघा तुम्ही, आशाबद्यांच्या कथांमधली जी बाई आहे, जी नायिका आहे, ती आतून तिचं बळ कमावलेली आहे. तिचं बाहेरचं वागणं खूप बंडखोर, तिच्या बोलण्यामध्ये खूप अशा तऱ्हेचे शब्द किंवा अशा प्रकारचे विचार प्रकर्षाने जाणवतील असं नाही, परंतु ती अत्यंत शांतपणे स्वतः निवडलेल्या मार्गावरून ठामपणे चालत राहणारी अशी नायिका आहे. या उलट सानियाचं बघितलं आपण तर सानिया वेळप्रसंगी परखडपणे बोलणारी नायिका पण आहे आणि बऱ्याच वेळेला समजुतीच्या पातळीवरती अधिक सगळं जाणून घेऊन त्यानुसार आपला जीवनक्रम आखणारी अशी नायिका आहे. म्हणजे ती म्हणतेच की वाटा आपण आखायच्या असतात आणि त्यात चालायच्या असतात. तर हे सानियाच्या संबंध कथांमधल्या बायकांचं, स्त्रियांचं, स्त्री पात्रांचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. गौरी देशपांडेच्या कथांमध्ये पुरुषापेक्षाही स्त्रीला जास्त महत्व आहे, हे तर तुला माहिती, लघु कादंबऱ्या तिच्या आणि तिच्या कथा दोन्हीच्या मध्ये. आणि अत्यंत स्वतंत्र, अत्यंत असांकेतिक, सुंदर बिंदर नसणारी अशी नायिकाही पहिल्यांदा गौरीनी आम्हाला दाखवली. म्हणजे तोपर्यंतचं सगळं जे पुरुषांचं कथाविश्व वाचलेलं होतं, त्याच्यामध्ये अनेकदा स्त्रीच्या सौंदर्याचे काही प्रमाण असे चौकटी आपल्या समोर ठेवलेल्या होत्या. या सगळ्या धुडकावून लावून एक वेगळीच नायिका जी अत्यंत स्वतंत्र आहे, तर स्वतंत्रता हे तिचं सौंदर्य आहे, अशी नायिका गौरीने दाखवली. आणि गौरीच्या या सगळ्या नायिकांनी आपल्याला वेगवेगळ्या दिशांनी विचार करायला प्रवृत्त केलं असं आजही मला वाटतं. मेघना पेठे ही नंतरच्या काळातली लेखिका आहे आणि तिच्या नायिकांमध्ये तर याच्या म्हणजे गौरीच्याही पुढची अशी पायरी तिच्या नायिका गाठतात आणि अत्यंत सडेतोड, अत्यंत स्पष्ट आपल्याला काय हवं आहे ह्याचं अत्यंत तीव्र भान असलेल्या अशा तिच्या नायिका. त्यामुळे या पाचही लेखिकांच्या वरचं जे प्रिया तेंडुलकर एक मध्ये राहिली, तिच्याही वरती मी काम केलेलं आहे. कथासंग्रह जरी 3च असले तिचे, तरी सुद्धा प्रिया तेंडुलकरनी एका विशिष्ट प्रकारच्या म्हणजे महानगरामधली जी बाई आहे त्या बाईच्या जगण्याचा ज्या पद्धतीने असं सोलून काढलंय तिने ते सगळं. आणि मग तुझ्या वंशाचे दिवे पेटवणारी आगपेटी वाटली की काय मी तुला, अशा प्रकारचा एक अत्यंत स्पष्ट आणि ठाम प्रश्न विचारणारी बाई प्रिया तेंडुलकर ज्या कन्व्हिक्शननी उभी करते ती मला फार महत्वाची वाटली. त्यामुळे या सगळ्या जणींचा अभ्यास करत असताना, आणि अभ्यास केवळ पुस्तकापुरता नसतो, तो सगळा आपल्यामध्ये आज झिरपला की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याचा काही ना काही परिणाम, प्रभाव पडत राहतो. तर तो पडतच गेला या सगळ्या काळात असं मला वाटतं. थोडक्यात हे एवढं उत्तर मला तुला देता येईल. हो पण हो, म्हणजे नाही, कारण 450 हा पानांचा आवाकच खूप प्रबंध, मोठा हो आहे. खूप मोठा आवाका आहे. 450 पानांचा प्रबंध लिहिण्याचा खटाटोप हे सगळं समजून घेण्यासाठीच केला. पण हे समजल्याचं एकेका ओळीमध्ये जर उत्तर द्यायचं झालं तर मला ह्या सगळ्या जणींची बरोबर वैशिष्ट्य बरोबर. अशी सांगता येतील तुला. आता ह्या ज्या सगळ्या कथांची पुस्तकं संपादन केलेली आहेत, म्हणजे संपादित सानिया आहे किंवा निवडक मंगला गोडबोले आहे, साधारणतः संपादन असं वाटतं सगळ्यांना की हा काय त्यांच्याच कथा आहेत या वेगवेगळ्या पुस्तकातल्या, त्या सगळ्या एकत्रित करायच्या आणि छापायच्या, याच्यात विशेष काय आहे, संपादन काय आहे? नेमकं संपादन म्हणजे काय? कथांचं संपादन करणं, तुम्ही दिवाळी अंकाचं संपादन करता, तुम्ही मासिकाचं संपादन करता, आणि शैली संपादन हा एक वेगळा प्रकार तुम्ही करता. तर ह्या सगळ्या संपादनांमध्ये नेमका फरक काय? संपादन या शब्दाचा कोशातला अर्थ जर बघितला तर मिळवणं, विविध ठिकाणून गोळा करणं हा एक अर्थ आहे. संपादून घेणं म्हणजे सामावून घेणं असा पण एक अर्थ आहे. संपादनाचा नंतरच्या काळामध्ये संशोधनाशी जोडलेला असा अर्थ असा त्याला चिकटला म्हणू किंवा अर्थ विस्तार झाला असं म्हणू. ते म्हणजे हाताशी आलेल्या साहित्यावरती काम करणं, म्हणजे ते नेमके सूत्राशी धरून आहे की नाही, त्याची संबंध मांडणी जी आहे त्या मांडणीमधला फोकस साधला गेलाय की नाही, अशा सगळ्या गोष्टी, वाक्यरचना, त्याच्यातून नेमकं जे काय सांगायचंय तेच सांगितलं जातंय ना, याच्याकडे एक संपादकीय नजर, कात्री म्हणतो आपण, ती फिरत असते आणि ती अनुभवातून येते, हे मला अगदी मुद्दाम आवर्जून सांगायचं आहे.
पण आता तू कथासंग्रहाच्या संपादनाचा विषय काढलास तर सांगते की खरंच असं वाटू शकतं. त्याच्याकडे जरा थोडंसं असं त्याला अंडर एस्टिमेट केलं जातं त्या कामाला. ह्याचं कारणच असं आहे की संपादन म्हणजे नेमकं काय करायचं ह्याच्याविषयी पुरेशी स्पष्टता किंवा नीट माहिती नसते. तर विविध प्रकारचं लेखन एखाद्या साहित्यिकाचं आपल्या जेव्हा समोर असतो तेव्हा उत्तम त्याच्यातलं निवडायचं. तर ते उत्तम म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये थोडीशी व्यक्तिनिष्ठा येते की मला काय आवडतं ते. पण नुसतं माझी आवड म्हणण्यापेक्षा सुद्धा त्याच्यातलं वैविध्य आहे, त्याच्यातलं वेगळेपण आहे. एखाद्या विशिष्ट कथेने किंवा लेखाने त्या काळामध्ये काहीतरी खळबळ निर्माण केली आहे कारण ती विशिष्ट सामाजिक घडामोडीशी वगैरे संबंधित आहे. असं जर तुम्ही वेगवेगळे दृष्टिकोन मनाशी ठेवले आणि त्या संबंध साहित्याचा समग्र विचार करून त्यातलं निवडक की उदाहरणार्थ 50 पुस्तकं उपलब्ध नाही होणार एखाद्या लेखकाची कदाचित अजून 25 वर्षांनी. काही आउट ऑफ प्रिंट होतील, काही त्याच्या आवृत्त्या निघणार नाहीत वगैरे वगैरे. पण हे एक पुस्तक वाचल्यावरती तो साहित्यिक काय होता याचं भान पुढच्या पिढ्यांना यावं अशा तऱ्हेचा दृष्टिकोन जर ठेवला तर ते संपादन उत्तम होतं. आणि आपल्याकडे अशा चांगल्या संपादकांची परंपरा आहे. तुला माहिती आहे तू साहित्याची हो. विद्यार्थिनी आहेस त्यामुळे मी आता परत नावं घेत नाही. परंतु अशा सगळ्या लोकांचं काम आपल्या समोर असल्यामुळे संपादनामध्ये एक दृष्टिकोन असणं ही फार महत्वाची गोष्ट असते. मला 4 कथा आवडल्या आहेत म्हणून त्या 4ही कथा मला घेता येत नाहीत. मग मी नाही. दृष्टिकोन काय ठेवते, तर हा या 4ही कथांमधली ही नायिका वेगळी आहे जी आधीच्या कुठल्या कथेमध्ये आपल्याला दिसत नाहीये किंवा बरोबर. वेगळा प्रश्न मांडला आहे किंवा केवढं वैविध्य आहे ह्याच्यामध्ये. तर त्या वैविध्य सांगण्यासाठी आता निवडक मंगला गोडबोले मी केलं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की मंगलाबाईंचे जवळजवळ 300 लेख माझ्या समोर होते. आता ह्याच्यातून काय निवडायचं आणि काय नाही, बरं आपल्या सगळ्यांनाच त्या लेखिका म्हणून आवडतात. तर मग हे करत असताना एक चाळणी लावून आधी 70-80 निवडले, मग त्याच्यातून दुसरी पुन्हा चाळणी लावली आणि मग 35 लेख कथांचा तो संबंध निवडले. संग्रह झाला. तर हे करत असताना त्यांचे कोणते विषय आवडीचे आहेत, त्या कोणत्या विषयाला अधिक चांगला न्याय देतात, कोणते विषय हे काय म्हणूया त्याला सध्याचे म्हणजे प्रस्तुत आत्ताच्या काळाशी संबंधित आहे, असे बरोबर. वेगवेगळे दृष्टिकोन ठेवले होते आणि त्या दृष्टिकोनामधून ती अंतिम निवड केली. आणि अजून एक गोष्ट तुला जाता जाता सांगायला हवी की या संपादित पुस्तकांना संपादकाची एक विवेचक अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना असते. ज्या प्रस्तावनेमध्ये त्या पुस्तकातल्या संबंध आशयावरती एक विश्लेषणात्मक असा आढावा अभ्यास असा मांडलेला असतो. बहुसंख्य वेळेला ती प्रस्तावना वाचत नाहीत लोक, त्याच्यामुळे दृष्टिकोन कळत नाही संपादकाचा आणि म्हणून तू म्हणतेस तसं संपादन म्हणजे विशेष काय आहे असं वाटू शकतं लोकांना. मासिकाचं संपादन करणं हा अजून एक वेगळा भाग आहे. त्याच्यामध्ये साहित्य मिळवणं आणि त्या साहित्याची नीट आखणी करून ते सादर करणं हा एक भाग तर नक्कीच आहे. पण माझ्या मासिकाचं धोरण काय असायला पाहिजे, मला कुठल्या प्रकारचं साहित्य ह्याच्यामधनं द्यायचंय ह्याची आधीच कल्पना मला असायला पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ आमचा संवाद सेतू हा जो दिवाळी अंक आहे त्याचा आमची त्याची बायलाईनच अशी आहे की विविध कलांशी, विविध ललित कलांशी संवाद साधता येईल अशा तऱ्हेचं साहित्य आम्ही देतो. त्याच्यामुळे आम्ही चित्रपट, नाटक, संगीत, नृत्य, शिल्प या सगळ्या कलांशी संबंधित असं काही ना काही लेखन त्या क्षेत्रातल्या मंडळींकडनं घेतो. त्याच्याकरता आधी विषय ठरवतो, त्या विषयाला कोण न्याय देईल असा विचार करतो आणि मग त्या लेखकाशी संपर्क करून ते साहित्य आम्ही त्याच्यामध्ये घेतो आणि मग त्याची उत्तम मांडणी या सगळ्या गोष्टी. मग संपादकाला प्रूफही बघावी लागतात, संपादकाला प्रत्येक लेखासाठी लीड काढावा लागतो, इंट्रो द्यावा लागतो, विभाग असतील काही, आता यंदा जन्मशताब्दी अनेक साहित्यिकांची, तर मग जन्मशताब्दी विभाग केल्यानंतर त्याच्या मागे काय विचार आहे आपला हे सगळं तिथे मांडावं लागतं. मुखपृष्ठ ठरवावं लागतं, चित्र कोण करेल हे ठरवायला लागतं, कधी कधी चित्रकाराबरोबर चर्चा कराव्या लागतात की आम्हाला या प्रकारचं इथे हवं आहे वगैरे अशा प्रकारचं. तर ही सगळी मांडणी ही मासिकाच्या संपादनात येते. आणि शैली संपादनाबद्दल तू जे बोलते आहेस तर हा मला सुद्धा खरंच नवीन होता प्रकार. ज्या वेळेला केल्याने भाषांतर या मासिकाशी मी संबंधित 2002 पासून होते, ते त्रैमासिक आहे आणि विविध परकीय भाषांमधून थेट मराठीमध्ये झालेल्या भाषांतराला वाहिलेलं असं ते त्रैमासिक आहे. ती एक प्रकारची चळवळ आहे की एरवी आपल्याला अनुभव असतो की इंग्रजीमधनं सहज भाषांतर आपल्याकडे होत आलेली आहेत, अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्याला ते माहिती आहे. परंतु इंग्रजीचा वळसा न घेता थेट रशियन मधनं मराठी, थेट स्पॅनिश मधनं मराठी, थेट जर्मन मधनं मराठी. तर हे करण्यासाठी जर्मन आणि मराठी या दोन्ही भाषांवरती प्रभुत्व असलेली मंडळी पाहिजे. तर मग काय होतं कधी कधी की मराठी आपली मातृभाषा आहे, साहित्याचा अभ्यास किंवा भाषेचा अभ्यास म्हणून मराठीचा अभ्यास केला नाहीये, पण जर्मनवरती प्रभुत्व आहे. तर जर्मन मधनं ती व्यक्ती जेव्हा मराठीमध्ये भाषांतरित करते तेव्हा हे भाषांतर मराठी भाषेला किती पेलवेल, याची जी मोडतोड आहे, याच्यातली जी वळणं दिलेली आहे ती किती पद्धतीने आपल्याला मराठीमध्ये
अकोमोडेट करून घेता येतील, सामावून घेता येतील असा विचार शैली संपादक करत असतो. काही विशिष्ट शब्द असतात, काही वाक्यरचनेची मोडणी असते, ते सगळं बघायचं काम हे शैली संपादक करतो. आणि ही सगळी भाषांतर होऊन जेव्हा माझ्याकडे येतात तेव्हा मी त्याकडे या दृष्टिकोनातून बघते आणि मग काही बदल त्याच्यामध्ये सुचवणं, कधी कधी शीर्षक बदलावी लागतात. म्हणजे भडका आणि वणवा हे दोन शब्द मराठीमध्ये आगीशी संबंधित असले तरी सुद्धा ते विशिष्ट अर्थ किंवा आशय पोहोचवतात. तर तो बरोबर. कुठला नेमका शब्द असायला पाहिजे, हे अशा प्रकारचे निर्णय शैली संपादकाला घ्यावे लागतात आणि तेवढं स्वातंत्र्य त्याला दिलं जातं. असं थोडक्यात बरोबर. मी सांगेन तुला. हो, हो, हो. म्हणजे संपादन हा विषय, हा शब्द जरी समान असला सगळ्या याच्यामध्ये, तरी त्या प्रत्येकामागचा अर्थ वेगळा आहे. म्हणजे संपादन ह्या एका शब्दाचा ह्या 4 विभागांमध्ये वेगवेगळा अर्थ लागतो. बरोबर आहे. दिवाळी अंकात मध्ये तर अक्षरशः एखादी फिल्म दिग्दर्शकाला जेव्हा दिसते त्याच्या नजरेत, तशी तो दिवाळी अंक त्या दिसावा संपादकाला लागतो. बघावा लागतो, की हा अगदी, माझा अंक हा असा अगदी. दिसेल. म्हणजे बरोबर हे आहे. मुखपृष्ठ आणि हे मलपृष्ठ हा इथून इथपर्यंत असा असेल. हे अगदी संपादकाचं काम आहे. त्याच्यातलं खरंय, शब्द बघून, निरखून ते त्याच्यामध्ये घेणं. खरंय. हे सगळं करत असताना म्हणजे तुमची लेखणी तर बोलतेच आहे. पण तुम्ही सुद्धा आमच्याशी खूप उत्तम संवाद साधता. तुम्ही खूप एक उत्तम मुलाखतकार आहात. म्हणजे अ, कशा मुलाखती घ्यायच्या याच्यासाठी सुद्धा तुमचे मुलाखतीचे जे व्हिडिओ असतील किंवा अ, तुम्ही अरुणा ढेरे संपादित जे स्त्रीलिखित मराठी साहित्याचे जे खंड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही कथा विभागामध्ये 2 मुलाखती घेतलेल्या आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण मुलाखती आहेत. त्या जेव्हा वाचतो आपण तेव्हा त्या प्रश्नांमधूनच कळतं, की किती अभ्यास त्या मुलाखत घेण्यामागे आहे. तर त्याच्याशिवाय तुम्ही अभिवाचनाचे वेगवेगळे कार्यक्रम करता. एखादी वेगळी संकल्पना घेऊन तुम्ही तो कार्यक्रम मांडता. याच्यातनं सुद्धा तुम्ही साहित्यच पोहोचवताय. फक्त बरोबर आहे. त्याचं माध्यम बदललेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे साहित्याची उपासना कुठेही सोडलेली नाहीये. तर याच्यामध्ये तुमचा एक रारंगढंग नावाचा जो कार्यक्रम आहे, कादंबरीवरती जो आधारित कार्यक्रम आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. रारंगडा ही खरोखर अत्यंत लोकप्रिय अशी कादंबरी आहे. 1978-79 मध्ये ती पहिल्यांदा प्रकाशित झाली, प्रभाकर पेंढारकर या लेखकाची. आणि त्या कादंबरीच्या सुरुवातीला एक छोटंसं मनोगत पेंढारकरांनी लिहिलंय. त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की बॉर्डर रोड्स ही डॉक्युमेंटरी करण्यासाठी मी जेव्हा हिमालयाच्या रांगांमध्ये फिरत होतो तेव्हा तिथे भेटलेली माणसं, तिथे आलेले अनुभव हे सगळे माझ्या मनातच राहिले. कारण डॉक्युमेंटरीचा हेतू वेगळा असल्यामुळे डॉक्युमेंटरीमध्ये त्याचा समावेश होऊ शकला नाही. आणि मग बरोबर. नंतर ती माणसं सगळी जी मनामध्ये होती ती या कादंबरीच्या रूपाने ते अनुभव, ती माणसं बाहेर पडली. म्हणजे एरवी आपल्याला असं दिसतं की फिल्म ही एखाद्या कथा कादंबरीवरती आधारित झालेली असते. इथे मात्र हा प्रवास उलटा आहे हे मला लक्षात आलं, की आधी फिल्म झाली आणि त्याच्यानंतर फिल्म म्हणजे डॉक्युमेंटरी का असेल ना, पण माध्यम वेगळं होतं. म्हणजे कॅमेरा माध्यमातून आधी ते चित्रित केलं गेलं आणि हो, नंतर हो. शब्द माध्यमामधनं ती कादंबरी लिहिली गेली. तर हे कुठेतरी मनामध्ये असणार वाचलेलं, कारण मला पुस्तक ना मुखपृष्ठापासून पासून वाचायची सवय आहे. त्याच्यामुळे हे मनोगत वाचलं होतं आणि ते मनात राहिलं होतं. आणि शिवाय त्यांनी त्याच्यात असं म्हणलं होतं की श्रीपू भागवतांना जेव्हा मी पहिलं लिखाण दाखवलं तेव्हा ते म्हणाले की ही प्रथम पुरुषी लिहिण्यापेक्षा तृतीय पुरुषी लिहिली तर. आणि मग त्यांनी गंभीरपणे त्याचा विचार केला त्या सूचनेचा आणि मग त्यांनी असं एक वाक्य लिहिलंय की मग ती सगळी कादंबरी वेगळीच झाली. तर आता हे श्रीपू भागवतांनी त्यांना सुचवलं तर यांनी काय घडलं असे विचार मी आपली माझ्या मध्ये करत होते. त्यानंतर आमची पुण्यामध्ये अक्षरस्पर्श नावाची एक लायब्ररी आहे. विद्या बाळ यांच्या मिळून सऱ्याजाणी मासिकाच्या बरोबरीने त्यानंतर 10 वर्षांनी लायब्ररीची स्थापना झाली 1999 मध्ये. आणि त्या लायब्ररीचा दशकपूर्ती सोहळा होता. त्या निमित्ताने आम्ही असं ठरवलं की काही वेगळे कार्यक्रम आपण करू. तर साहित्य आणि ललित कला यांचे आंतरसंबंध असा एक कार्यक्रम आम्ही केला. त्याच्यामध्ये मी हे सुचवलं की पेंढारकरांची आपण या निमित्ताने मुलाखत घेऊया की ही डॉक्युमेंटरी आणि ही कादंबरी. त्या निमित्ताने मी पेंढारकर काकांशी बोलायला गेले, माझी ओळख होती थोडी त्यांच्याशी. तर ते मला म्हणाले की अगं मी काय असा घडाघडा भाषण देणारा हे नाहीये, तर तू मला प्रश्न विचार तुझ्या मनात आहे ते. आणि मग मी बोलतो, मग थोडं कादंबरीतलं आपण काही थोडं डॉक्युमेंटरी आपण दाखवू. मग ती सीडी त्यांनी मला दिली. मग असं करता करता त्याच्यातून लक्षात आलं की कादंबरीतले काही प्रसंग आणि त्या डॉक्युमेंटरीतले काही प्रसंग हे एकमेकांच्या बरोबर असे समांतरपणे जाणारे आहेत. मग त्याच्यामधून तो खरं कार्यक्रम आकाराला आला. आणि मग नंतर दरवेळेला काही पेंढारकर काकांना माझ्या बरोबर कुठे येणं शक्य नव्हतं, वय पण आणि ते थोडेसे तेव्हा आजारी पण होते. आणि ते मला म्हणाले की ही घे. आणि त्यांनी ती बॉर्डर रोड्स ही सीडी त्यांनी तयार केलेली आपल्या फिल्म्स डिव्हिजन ऑफ इंडियासाठी.
ती मला दिली आणि मग मी तेव्हापासून एकटी ही कादंबरीमधले ते प्रसंग, त्या डॉक्युमेंटरी मधली काही क्लिपिंग्स आणि कॅमेरा माध्यम आणि लेखणी माध्यम याच्यामध्ये काय फरक पडतो याची तुलना असं करत तो एकटी कार्यक्रम करायला लागले. एक साधारण 1.25 तासामध्ये रारंगढांग एक दृकश्राव्य अनुभव अशा तऱ्हेने तो कार्यक्रम, त्याचे खूप प्रयोग झाले. आता आम्ही लॉकडाऊनच्या आधी 25वा प्रयोग पुण्याच्या नॅशनल फिल्म आर्काइव्ह मध्ये आयोजित केला होता. हॉल बुक केला होता, सगळं ठरवलं होतं. पण मग लॉकडाऊन सुरू झाल्यावरती आता या 1.5-2 वर्षामध्ये काही होऊ शकलेलं नाहीये. परंतु तो असा कुठे कुठे फार, मी दिल्ली ते बेळगाव गोवा इथपर्यंत करून आली आहे तो कार्यक्रम आणि फार आवडतो लोकांना आणि मला अगदी माहिती आहे की त्याचं श्रेय सगळं पेंढारकरांचं आणि रारंगढांग या कादंबरीवरती लोकांनी केलेल्या प्रेमाचं आहे. पण मला मजा येते ते करताना, म्हणून मी तो करते. आणि अशा प्रकारचं तू जे म्हणलीस बोलणं वगैरे, तर ते बोलायला आवडतच खूप. आपल्याला जे जे कळले ते ते लोकांबरोबर शेअर करावं असं आतूनच ती उर्मी असते, त्यामुळे ते होत गेलं असं म्हणेन मी. बरोबर. आणि आणखीन एक तुम्ही कोपरा रंगमंचासाठी सुद्धा एक काहीतरी वेगळी संकल्पना राबवलेली आहे. म्हणजे तिथे तुम्ही एक कार्यक्रम केला आहे जो मला असं वाटतं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर त्याच्याबद्दल थोडंसं सांगा ना. पण कोपरासाठी तू पण काम केलंयस. प्रदीप वैद्य ह्या रंगकर्मींनी पुण्यामध्ये जो त्यांचा जो द बॉक्स नावाचं थिएटर आहे, तिथे हा कोविड काळामध्ये प्रायोगिक मंच असा सुरू केला. कोपरा मंचचं ते हेच आहे की कोविड प्रायोगिक मंच. तर सगळे जे कलाकार काही त्यांना करता येत नाहीये, तर त्या सगळ्यांच्या एनर्जीला आणि क्रिएटिव्हिटीला वाव मिळावा याच्यासाठी त्यांनी ती अतिशय खरं तर ना नफा ना तोटा तत्वावरती चालवलेला असा तो उपक्रम आहे. त्याच्यामध्ये आम्ही आता नुकताच अरुणा ढेरे यांच्या साहित्यावरचा समजुतीच्या काठाशी हा कार्यक्रम केला सादर. त्याचं झालं पण एक ब्रॉडकास्ट झालं त्याचं, टेलिकास्ट म्हणूया त्याला. आणि दुसरा आता आम्ही सरोजिनी बाबर यांच्यावरती केलेला आमचा आधी तयार झालेला कार्यक्रम आहे, तो पण आता या कोपरा मंचातर्फे करणार आहे. पण कोपरासाठी केले जाणारे अनेक कार्यक्रम किती सुंदर आहे ते तुलाही माहिती आहे. आणि कुठलीही तडजोड न करता अत्यंत उत्तम पद्धतीने त्याचं शूटिंग करून, खास लोकांना दाखवण्यासाठीचं शूटिंग करून तो ऑनलाईन पद्धतीने आपल्याला घरबसल्या पाहता येतोय आणि अत्यंत स्वस्तात पाहता येतोय. हा त्याचा फार मोठा हो, दर्जेदार हो. कार्यक्रम स्वस्तात आणि घर बसल्या असं मी त्याला म्हणेन. त्यामुळे हा अतिशय चांगला, खरोखर अत्यंत खरंय उत्तम खरंय. उपक्रम चालू आहे. तुमच्या लेखनामध्ये आणखीन एक जाणवतं की तुमची संशोधनपर समीक्षा आहे. आता मला समीक्षा आणि संशोधनपर समीक्षा याच्यात नेमका फरक काय आहे? समीक्षा तुला माहितीच आहे, तू मराठी साहित्याची विद्यार्थिनी आहेस असं म्हणालीस, त्यामुळे सम्यक शिक्षण कोणत्याही कलाकृतीचं करता येणं, सर्व बाजूनी ती पाहता येणं आणि कलाकृतीच्या अंतरंग गाभ्यातलं सौंदर्य उलगडून दाखवणं, हा ढोबळ मानाने आपल्याला समीक्षेचा अर्थ किंवा हे सांगता येईल. सिद्धांतन आवश्यक असतं समीक्षेसाठी. एरवी जी पुस्तक परीक्षणं येतात, परिचय लिहिले जातात, त्याच्यापेक्षा समीक्षा कुठे वेगळी, तर समीक्षेमध्ये सिद्धांतन असतं. कुठल्याही साहित्य प्रकाराविषयीचं एक सैद्धांतिक जी चौकट असते, त्या चौकटीला धरून जेव्हा आपण त्या साहित्य कृतीबद्दल बोलतो, लिहितो, तेव्हा समीक्षा केली जाते असं म्हणता येईल आपल्याला. संशोधनपर समीक्षा किंवा संशोधनात्मक समीक्षेचा एक भाग असा आहे की आता उदाहरणार्थ पीएचडीचा जो माझा थिसिस आहे, तर ते एक प्रकारचं संशोधन पण होतं. का तर केवळ गौरी देशपांडे पासून मेघना पेठेपर्यंतचे संग्रह नाही वाचले, तर मराठीमधली पहिली कथा जेव्हा प्रकाशित झाली ती कथा कुठे वाचायला मिळेल, तर तिथं पासून म्हणजे 1896 मधल्या आनंदीबाई नावाच्या लेखिकेची जी कथा होती, सॉरी बिचारी आनंदीबाई ही जी कथा होती 1896 प्रकाशित झालेली, तिथं पासून सगळ्या जेवढ्या महत्वाच्या लेखिका आहेत त्या सगळ्या लेखिकांचे महत्वाचे कथासंग्रह वाचले. म्हणजे गौरी ते मेघना याच्यामध्ये साधारणपणे एक 200 वगैरे कथा असतील, सगळ्यांच्या मिळून 200-250 कथा. तर माझ्या जवळजवळ 1000 कथा या काळामध्ये वाचून झाल्या. तर हा सगळा संशोधनाचा भाग आहे. आणि मग हे करत असताना गौरी जेव्हा दत्तक मूल घेण्याच्या वरती कलिंगड नावाची कथा लिहिते, तेव्हा तशाच प्रकारचा काही विषय आधी येऊन गेला होता का? किंवा 2 पत्नी केल्यानंतर पहिल्या पत्नीला वाऱ्यावर सोडून दिले जाण्याचा विषय हा 1955 नंतर का दिसेनासा झाला आपल्या साहित्यातून? तर 1955 मध्ये द्विवार्या प्रतिबंध कायदा आला आणि कायद्यानेच बंदी घातल्यावरती स्वाभाविकपणे म्हणजे विवाहबाह्य संबंध दिसतात, पण दुसरं लग्न केल्यामुळे पहिल्या लग्नातली पत्नी आणि तिची मुलं ह्यांचे जे समस्या आधीच्या कथांमध्ये येत होत्या त्या दिसेनासा झाल्या. किंवा प्रौढ कुमारिकांचे जे प्रश्न विभावरी शिरूरकर मांडतात, ते प्रिया तेंडुलकर का परत वेगळ्या पद्धतीने मांडते? तर बघा तुम्ही की काळ नाही बदलला. मुलीकडनं असणाऱ्या अपेक्षा आणि मुलीचं लग्न झालं की पालकांना कृतकृत्य वाटणं,
हा जो भाग आहे ह्याच्यात काहीच बदल नाही झाला. म्हणजे 70 वर्ष झाली. 1932-33 कळ्यांचे निश्वास आहे आणि प्रिया तेंडुलकर लिहिते 1997-98 मध्ये. या एवढ्या काळामध्ये समाजाच्या धारणेत काहीच बदल झाला नाही. हे जेव्हा तुम्हाला कळतं तेव्हा तुमच्या संशोधनामधून समीक्षेकडे जाणारी वाट तयार होते असं मला वाटतं. बरं. त्यामुळे समीक्षेसाठी संशोधनाचा पाया आवश्यक आहेच. म्हणजे मला जे वाटतं आहे तसं इतर कोणाला वाटलं होतं का यापूर्वी? हा शोध घेणं. नाहीतर प्रत्येकालाच असं वाटतं की मी काहीतरी वेगळं म्हणतोय, माझा काहीतरी विशेष मांडणी आहे, असा दावा न करण्याचं किंवा अहंकार न निर्माण होण्याचं कारण ते असतं की आधी पूर्वसुरींनी किती काम करून ठेवलेलं आहे त्याचा एक आढावा घेत राहणं, त्याचा मागोवा घेत राहणं, ज्याच्यामुळे आपण आपले पाय जमिनीवर राहायला पण मदत होते. आणि आपण जे नवं नवं म्हणून मांडतो आहे ते खरंच नवं आहे का, हे कुठेतरी स्वतःचं स्वतःला कळण्यासाठी या सबंध संशोधनाच्या पायाचा उपयोग होतो असं मला वाटतं. त्यामुळे समीक्षात्मक लेखन आणि संशोधनपर समीक्षा लेखन हे खरं तर खूप वेळ बोलायचे आणि हे करायचे विषय आहेत. पण मी अगदी थोडक्यात तुला सांगते की या दोन्ही हो, गोष्टी हो. एकमेकांना पूरक आहेत. बरोबर. त्यामुळेही तुमचा पिंड जर संशोधनाचा असेल, चिकाटीने काम करण्याचा असेल, तर हं, तुमच्या हं. समीक्षेला पण एक भराव मिळतो, एक ऑथेंटिसिटी प्राप्त होते असं मला वाटतं. मग भलेही ते 1000 शब्दात लिहिण्याचा लेख का असेना. अगदी आता परवाच्या चतुरंगमध्ये जो मी लेख लिहिला की मी माणूस आधी, तर भारतीय पातळीवरच्या लेखिकांना काय म्हणायचंय आता या 10 वर्षांमध्ये गेल्या, तर त्याचा सगळ्याची एक पुन्हा जी ज्याला आपण टॅगलाईन म्हणतो ती ही आहे की माणूसपणाचं हे त्या जास्त करतायत. तर हे सगळं करण्यासाठी एवढं सगळं वाचणं म्हणजे संशोधन आलं. आणि त्या बरोबर. संशोधनामधनं माझा निष्कर्ष काय निघाला, तर या सगळ्या लेखिकांचं म्हणणं हे आहे की आम्हाला आधी माणूसपणाचा दर्जा द्या, तुम्ही आमच्याकडे केवळ स्त्री म्हणून बघू नका. हा हं, जो हं. म्हणणं आहे त्या म्हणण्यासाठी हे सगळं एवढं. म्हणून भलेही म्हणलं तुला तसं आता 1300-1400 शब्दांचाच लेख असला तरी त्याच्यासाठी तुम्हाला काम हे सगळं एवढं करावं लागतं. नाहीतर मग ते वरवरचं होतं आणि बरोबर. पोकळ एक प्रकारचं राहतं. बरोबर. जसं तुम्ही सांगितलं की द्विभार्या पत्नीचा जो कायदा आला आणि त्याच्यानंतर जे काही बदल समाजात झाले तर मग त्याचं साहित्य समाजाचा आरसा असतो असं पण म्हणते. तर त्याच अर्थाने ते आहे. आता 75च्या नंतर साधारण स्त्रीमुक्ती चळवळ किंवा स्त्रीवादी संकल्पना ही फार रूढ होत गेली स्त्रियांमध्ये. आणि मग त्याचं एक रिफ्लेक्शन आपण म्हणतो की ते मराठी साहित्यामध्येही दिसायला लागलं. लेखिका लिहू लागल्या. बरोबर आहे. आता तुम्ही या सगळ्याकडे बघताना एक संपादक असेल किंवा समीक्षक असेल, पण आणि एक लेखिका असेल आणि एक स्त्री. तर कुठेतरी त्या लेखनामध्ये ते व्यक्ती स्वातंत्र्य आलेलं आहे का? म्हणजे लेखकाने लिहिणं म्हणजे पुरुष लेखकाने लिहिणं आणि एका स्त्री लेखिकेने लिहिणं याच्यामध्ये समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? कारण काही विषय असे असतात की त्यांचं असं स्टॅम्प असतो की नाही हे पुरुषांनीच फक्त लिहायचं, त्याच्यात स्त्रियांनी काही बोलू नये किंवा त्यांनी हे करू नये. हे बदललेलं आहे निश्चित. पण एक लेखिका म्हणून तुम्हाला काय जाणवतं? ते व्यक्ती स्वातंत्र्य खरंच आलेलं आहे का? पूर्णपणे याचं उत्तर होकारार्थी नाही देता येत. प्रयत्न चालू असतात. तू आता स्त्रीवादाचा उल्लेख केलास. 1975 हे आंतरराष्ट्रीय स्त्रीमुक्ती वर्ष होतं आणि तिथपासून आपल्याकडे एकूणच घुसळण मोठ्या प्रमाणावर व्हायला लागली आणि विविध स्त्रीवादी संहिता त्या काळामध्ये प्रकाशित झाल्या. स्त्रियांची संपादनं आली. मला आठवतंय की ताराबाई शिंदे यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये लिहिलेला स्त्री पुरुष तुलना हा निबंध नव्याने पुन्हा संशोधन संपादन होऊन आपल्या समोर आला. आणि अशा प्रकारचं जे काम आहे विविध स्त्रियांचे प्रश्न मांडणारी मासिकं त्या काळामध्ये बायजासारखी, प्रेरक ललकाली सारखी, मिळून सरादणी सारखी अशी निर्माण झाली आणि ती निष्ठेने चालवली जात आहेत. त्याच्यामधनं ते प्रश्न मांडले जात आहेत. पण ज्या अर्थी या मासिकांची आणि या सगळ्या संस्थांची गरज आज आहे ती गरज सुद्धा आपल्याला सांगते की प्रश्न सुटलेले नाहीत आणि समाजामधले कुठलेच प्रश्न हे सुटकीसरशी संपत नसतात. ती एक मोठी प्रक्रिया असते. टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याची प्रक्रिया असते आणि या प्रक्रियेमधलाच मराठी साहित्य विशेषतः स्त्रीलिखित साहित्य हा मोठा भाग आहे असं मला वाटतं. तू आत्ता अरुणा ढेर यांच्या तिन्ही संपादित ग्रंथांचा उल्लेख केला. तर ह्या तिन्ही ग्रंथांमधून कथा, कादंबरी आणि कविता या महत्वाच्या साहित्य प्रकारांमधल्या स्त्रियांच्या योगदानाबद्दल अत्यंत विस्तृत असा सगळा पट 50 वर्षाचा मांडला आहे आपल्याला माहिती आहे. या सगळ्या पटाकडे आपण थोडंसं लांबून बघितलं तर लक्षामध्ये येतं की समस्यांची रूपं बदलली. म्हणजे उदाहरणार्थ जी बाई आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नव्हती ती घटस्फोट घेऊ शकत नव्हती. हा, तिला असं वाटत होतं की घटस्फोट घेतला तर मी या जाचातून मोकळी होईल. पण घटस्फोट घेतल्यानंतर सुद्धा प्रश्न संपले नाहीत. प्रश्नांचं रूप बदललं हे
प्रत्यक्ष घटस्फोटाच्या प्रक्रियेतून पार झाल्यावर ते लक्षात आलं. रोहिणी कुलकर्णी यांच्या कथांवरचा तू मगाशी प्रबंधिकेचा उल्लेख केलास मला ते जाणवलं की अत्यंत जाचक अशा परिस्थितीतून सुटण्याचा मार्ग म्हणून घटस्फोटाकडे वळल्यानंतर घटस्फोटानंतर जे काय प्रश्न उपस्थित झाले ते मानसिक आहे, ते आर्थिक आहे, ते सामाजिक आहे, ते कौटुंबिक आहे आणि त्या प्रश्नांमध्ये पुन्हा आपण अडकतोच. तर मला थोडक्यात काय सांगायचं की कुठल्याही प्रश्नाची अशी थेट उत्तरं कुठलीच विचारसरणी आचारसरणी आपल्याला देत नसते. या सगळ्या गोष्टींची एक प्रक्रिया आहे आणि समाजातले जे बदल असतात ते 2 पावलं पुढे 1 पाऊल मागे अशाच तऱ्हेने कायम चालत असतात. त्यामुळे 100% स्त्रिया निर्भय होऊन अत्यंत स्वातंत्र्य काय असतं हे जाणून घेऊन लिहित आहेत असं मला नाही वाटत. निर्भयता हा लेखकाच्या अंगी आवश्यक असणारा मोठा गुण आहे, पण तुम्हाला ज्या समाजामध्ये राहायचं असतं त्या समाजामध्ये हे दरवेळेला शक्य होतच असं नाही, हेही तितकंच खरं आहे. त्यामुळे व्यवहार आणि तत्व याच्यामध्ये जे अंतर पडतं तेच अंतर माझी स्वातंत्र्याची कल्पना आणि लेखन याच्यामध्ये पडत जातं, स्वाभाविकपणे पडतं. आणि तू स्त्री आणि पुरुष असा जो उल्लेख केलास तो मला मुद्दाम इथे आवर्जून पुन्हा एकदा म्हणायचा आहे की जेव्हा पुरुष लेखक एखादी गोष्ट लिहितो तेव्हा त्याच्यातून त्याचं चरित्र शोधायचा प्रयत्न समाज करत नाही, पण जेव्हा एखादी बाई लिहिते तेव्हा तो तिचाच अनुभव आहे का मग ते शोधून काढणं आणि तिच्या चरित्राचा संबंध चारित्र्याचा संबंध तिच्या शब्दांशी लावणं हे अजूनही आपल्या समाजात घडतं आणि आपल्याकडेच नव्हे जगभर हे घडत आलेलं आहे. त्यामुळे याच्यातून पुढे जायला आपल्याला सगळ्यांनाच खूप मोठा प्रयत्न अजूनही करायला लागणार, हे सोडून देऊन चालणार नाहीये. आता काय सगळ्या बायका नोकऱ्या करतात, सगळ्या जणी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत की त्यांना नवरा निवडीचं स्वातंत्र्य आहे की मुलं किती जन्माला घालायची याचं स्वातंत्र्य आहे की असं म्हणणं सोपं आहे, परंतु प्रत्यक्ष व्यवहारामध्ये ते तसं तितकं राहत नाही हा आपला सगळ्यांचाच अनुभव असतो. त्यामुळे तिथपर्यंत येण्यासाठीची जी सगळी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया मात्र आपल्याला चालत राहावी लागणार आहे आणि करत राहावी लागणार आहे. हातातली सगळी आयुध खाली ठेवून देऊन काम भागणार नाहीये. त्यामुळे जीवात जीव असे तो आपण हे आपल्या आपल्या चिमुकल्या क्षमतेनुसार आणि आपल्या हातामध्ये जे साधन आहे, आता लेखणी आहे, कोणाकडे बोलणं आहे, त्याच्यानुसार हे प्रयत्न करत राहणं हा सुद्धा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. वंदनाताई, खूप छान वाटलं आज तुम्ही आमच्याशी इतका वेळ गप्पा मारल्यात, थोड्या वेळ तुम्ही आम्हाला दिलात आणि विशेषतः तुमच्या आता ह्या शेवटच्या उत्तरामधनं एक काहीस मेसेज देण्याचं काम तुम्ही आमच्या या स्त्री वर्गाला केलेलं आहे. नवरात्र उत्सव आपण साजरा करतोय, स्त्री शक्तीचा उत्सव आपण साजरा करतोय आणि आपल्या आतली शक्ती ओळखून आपण आपलं काम करत राहायचं असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतंय. खरंच तुमचे खूप मनापासून आभार. एक वेगळी तुमची छबी सगळ्यांमध्ये आहे, एक संपादक म्हणून, एक लेखिका म्हणून, एक परफॉर्मर म्हणून आणि असेच तुम्ही लिहित राहा आणि असेच वेगवेगळे कार्यक्रम, अशा वेगवेगळ्या संकल्पना आमच्या समोर आणत राहा, आम्हाला खूप आवडेल आणि याची खरंच गरज आहे, कारण आजच्या पुढच्या पिढीला आपलं मराठी साहित्याची ओळख होणं, ते लेखक माहिती पडणं, याच्यासाठी असे उपक्रम होणं खूप गरजेचं आहे. तर मनापासून आभार. तुम्ही आमचा मनदर्पण या फेसबुक पेजवरती आलात त्यासाठी मी माझ्या सगळ्या टीमच्या वतीने तुमचे आभार मानते. मंडळी, थँक्यू. मंडळी, आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत वेगळ्या भागामध्ये मनदर्पणच्या आपल्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर. तर आमचं युट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक पेजला देखील लाईक करा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये. धन्यवाद.